आज जी एक्झाम झाली रामानुजन अकॅडमी मध्ये, त्या एक्झाम मधले जे क्वेश्चन्स होते एसओएफ आणि ऑलिम्पियाडचे जे एक्झाम्स असतात सायन्सच्या, त्या लेवलचे क्वेश्चन होते त्याच्यामध्ये. केमिस्ट्रीचं जर सेक्शन बघितलं आपण तर थोडे क्वेश्चन मला सोपे वाटले आणि काही काही थोडे डिफिकल्ट आणि मॉडरेट होते. फिजिक्सचा सेक्शन खूपच सोपा गेला कारण की यादव सरांकडून मी टीचिंग पण घेतलेली, म्हणजे त्यात NLM वर जे क्वेश्चन आले जे की ऑलिम्पियाड आणि कॉम्पिटिटिव्ह जे एक्झाम्स असतात त्यात सारखं विचारले जाणारे जे क्वेश्चन असतात ते. त्यानंतर मॅथचं सेक्शन खूप सोपा गेला मला. त्याच्यातले बी क्वेश्चन म्हणजे हायर थिंकिंग स्किल्सवर डिपेंड होते. त्यानंतर जो नवीन सेक्शन आपल्याला ह्यावेळेस बघायला भेटला रोबोटिक्स, त्यातले जे क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला गरजेचेच आहेत. म्हणजे जे आपलं सोशल नॉलेज आहे त्यांनी इम्प्रूव्हमेंट होते. त्यात आपण इंजिनिअरिंग करणार आहेत, मेडिकलमध्ये जाणार आहेत, पण त्यानंतर त्या फील्डमध्ये गेल्यानंतर बी आपल्याला फील्ड चूज करायचीच आहे. जसं की इंजिनिअरिंग मध्ये गेल्यावर सॉफ्टवेअर इंजिनियर बनायचं कुणाला, तर कुणाला AI मध्ये जायचं. तर अशा जर आपल्या एक्झाम्स मध्ये जर त्या त्या फील्डचे जर क्वेश्चन्स राहिले तर आपल्याला इझी जाईल त्या फील्डमध्ये वर्क करायला आणि पुढच्या स्टेप्स घ्यायला. तर ही जी एक्झाम घेतलेली होती अशीच जर एक्झाम एव्हरी संडेला जर असली तर आपली थिंकिंग लेवल पण इन्क्रीज होईल आणि प्रॅक्टिस पण इन्क्रीज होईल आणि जे पुढचे जे आपले कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत त्यात आपण गुड स्कोअर करतो असं मला वाटतंय.